नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कमलाकर कमठे आपली इयत्ता 11वीच्या वर्गात मनपूर्वक स्वागत करतो. मराठी भाषेचं पुस्तक आणि मराठी भाषा या दोन्हीचा ताळमेळ बसवत असताना मराठी भाषा विद्यार्थ्याच्या अंगी यावी, त्यांना ती समजावी, वाचता यावी, वाचलेले लिहिता यावे, बोलता यावी या दृष्टीने मराठीच्या भाषेच्या आधारे विद्यार्थ्यांचे ज्ञान जागृत करण्याचा प्रयत्न या पुस्तकात झाला आहे. भाषेविषयी क्षमता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हाव्यात, त्यांनी त्या अंगीकाराव्यात याच्यासाठी काही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हाव्यात यासाठी या पुस्तकात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी वेगळ्या प्रकारच्या क्षमता निर्माण करत असताना भाषेचे आकलन करण्यासाठी विशेषतः श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, त्यानंतर लेखन, अध्ययन कौशल्य, भाषाभ्यास यासारख्या वेगवेगळ्या कौशल्यांचा विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावीत या दृष्टीने काही प्रयत्न केले गेले आहेत. श्राव्य माध्यमातील चर्चा, परिसंवाद, निवेदने, जाहिराती, बातम्या, सूत्रसंचालन, रेडिओ जॉकीचे कार्यक्रम इत्यादीमधील भाषिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यातील विचार समजून घेणे, सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सूचनांमधील शब्दयोजना समजून त्याला प्रतिसाद देणे, औपचारिक व अनौपचारिक ठिकाणी होणारी व्याख्याने, संवाद, भाषणे याचा चिकित्सकपणे अर्थ लावता येणे, भाषिक कौशल्याच्या विकासासाठी विविध श्राव्य माध्यमांचा उदाहरणार्थ आकाशवाणी, ध्वनिफिती, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे, मासिके यांचा माहितीचे स्रोत म्हणून उपयोग करता येणे, त्याचबरोबर इंटरनेटवरून लिंक्स, QR कोड, व्हिडिओ, यूट्यूब या व प्रसारमाध्यमांच्या मध्ये दृकश्राव्य माध्यमातून अपेक्षित व अध्ययनपूरक संदर्भ विकसित करता येणे, विविध साहित्यकृतीवर अभ्यासित चर्चेत सहभागी होताना साधक-बाधक मांडणीसाठी विषयानुरूप भाषा वापरता येणे, साहित्य प्रकारची सर्वसाधारण वैशिष्ट्ये सांगता येणे, सूत्रसंचालन, रेडिओ जॉकी यासारख्या घटकांचे सादरीकरण करता येणे, विषयाला अनुसरून स्वतःचे स्वतंत्र विचार संदर्भासहित मांडता येणे, भाषण संभाषण कौशल्याची वैशिष्ट्ये आत्मसात करून त्याचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आत्मविश्वासपूर्वक वापर करता येणे या सर्व गोष्टी आपल्याला भाषेच्या आधारे शिकायच्या असतात आणि त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्याच्या अंगी निर्माण व्हाव्यात या दृष्टीने इयत्ता 11वीच्या मराठी भाषेच्या पुस्तकात प्रयत्न केला गेला आहे. नाटक, कथा, काव्य व अन्य साहित्यकृतीचे अभिवाचन करता येणे, संकेतस्थळावरील ई-बुक्स, ई-न्यूज आणि ई-साहित्य शोधून त्यांचा उपयोग करता येणे, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मराठी भाषेविषयी संबंधित उपयुक्त घटकांचे वाचन करता येणे या सर्व गोष्टींचा विचार आपणास करावायचा आहे. कारण आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर करोनाकालीन परिस्थितीमध्ये सर्वत्र आपल्याला ऑनलाईन सगळं दिसते आहे आणि या ऑनलाईनचा वापर करत असताना आपल्याला प्रत्यक्षात त्या ऑनलाईनचा उपयोग करून घेता येणे हे महत्त्वाचे आहे. कारण आजच्या युगामध्ये वाचता लिहिता येणे म्हणजे सुशिक्षितपणा नाही आहे, तर ज्याला इंटरनेटचा वापर आपल्या जीवनात दैनंदिन वापरासाठी करता येतो अशी माणसे आता सुशिक्षित असतील आणि ही सुशिक्षितपणा आपल्या अंगी यावा यासाठी मराठीच्या भाषेच्या पुस्तकामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला गेला आहे. केवळ कथा कादंबऱ्या वाचून, कविता वाचून विद्यार्थ्यांचे ज्ञान कौशल्य योग्य पद्धतीने होणार नाही यासाठी प्रवाहात राहून नवनवीन जी प्रवाह येतो आहे, नवनवीन जी माध्यमे येते आहेत त्या सर्व माध्यमांचा उपयोग करून मराठीचे पुस्तक आपल्या हाती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाठाचा आशय, त्या पाठातील विचार मांडणी, स्वतःचे मत मांडणे, स्वतःच्या भाषेत समर्पक लिहिता येणे, जे अनुभव घेतले, जे निरीक्षण केले त्याबाबत विचार करता येणे, त्यातून अभिव्यक्त होता येणे, स्वतःचा ब्लॉग लिहिता येणे, अनुवाद करता येणे यासारख्या गोष्टी आपल्याला लेखन कौशल्यामध्ये शिकायच्या आहेत. तसेच
अध्ययन कौशल्यासाठी संदर्भासाठी कोशवाङ्मय अभ्यासता येणे, अनुभवलेल्या विविध घटकांसंदर्भात व्यापक अर्थाने अभिव्यक्त होता येणे, इंटरनेटचा वापर दैनंदिन व्यवहारात करता येणे, संगणकावर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशनचा उत्तमरित्या वापर करून आपल्या ज्ञानात भर पाडणे, या सर्व गोष्टींचा उपयोग आणि त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. वाङ्मयीन उपक्रमाद्वारे अभिरुची घडवून व सहभागातून ती वाढवणे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी किंवा स्वतःला व्यक्त होण्यासाठीची जी सगळी माध्यमं आहेत, त्या सगळ्या माध्यमांचा कौशल्यपूर्वक वापर करता येणे सध्या गरजेचे आहे. भाषा सौंदर्य असो, भाषा अभ्यास असो, भाषेचे व्याकरण असो, या सर्व गोष्टींची माहिती आपणास या पुस्तकात शिकायची आहे. कारण इयत्ता 11वीच्या मराठी भाषा विषयाची उद्दिष्टे समोर ठेवून नेमकेपणाने क्षमता निश्चित केली गेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला ही क्षमता विधाने दिली आहेत. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य व भाषाभ्यास या क्षेत्रामध्ये या क्षमता विधानांचे वर्गीकरण केले गेले आहे. ही क्षमता विधाने चिकित्सकपणे पाठ्यघटकांशी आणि स्वाध्यायामधील कृतींशी पडताळून पाहून या क्षमता कोणकोणत्या घटकांमध्ये आहेत याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. इयत्ता 11वीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये या भाषाविषयक क्षमता नियोजनपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून केला गेला आहे. जुन्या नव्या साहित्यिकांची लेखनशैली, त्यातील काव्यसौंदर्य, त्यांची शब्दयोजना, शब्दांचा अभ्यास आणि त्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांना होणारा आनंद, या बाबींचा विचार करून गद्यपद्य घटकांच्या निवडीला प्राधान्य दिले गेल्याचं पुस्तकात दिसते आहे. आपले पुस्तक 3 विभागात विभागण्याचा प्रयत्न झाला आहे. गद्यपाठामध्ये अभिव्यक्ती, व्यक्तिचित्रण, वैचारिक, प्रस्तावना, चिंतनपर, विनोदी कथा, चरित्रपर कथा असे वेगवेगळे प्रकार समाविष्ट केले गेले आहेत. मामूसारख्या पाठामधून मामूचे व्यक्तिचित्रण प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहते. पुस्तके वैचारिक व भावनिक सोबत कशी करतात हा विचार अशी पुस्तके या पाठामध्ये आला आहे. माणूस बांधूया या चिंतनपर पाठामध्ये किंवा वहिनीचा सुसाट सल्ला या कथेमधून होणारी विनोद निर्मिती असो, आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करते आहे. त्याचबरोबर आपल्या परिश्रमाची किती परिसीमा गाठावी लागते याचे दर्शन वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार या पाठातून, चरित्रपर असणाऱ्या अशा या पाठातून होते आहे. हे सर्व पाठ भाषा आणि आशयाच्या दृष्टीने समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्य स्तोत्र असो, काव्य हे काव्यानंदासाठी दिले आहे. पद्य घटकामध्ये निसर्ग कविता आहेत, प्रेम कविता आहेत, संत काव्य आहे, विद्रोही कविता आहे, स्त्रीवादी कविता आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून झाल्याचे आपणास दिसते आहे. निसर्गाशी नाते जोडणारी प्राणसई असो, निसर्गाची एकरूप होण्याची आस बाळगणारी झाडांच्या मनात जव ही कविता असो, प्रेयसीच्या दृष्टीभेटीचे तरल वर्णन करणारी दवात आलीस फल्या पहाटे ही प्रेमकविता असो, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी संत ज्ञानेश्वरांची 80 अक्षरे रसिके ही ओवीबद्ध रचना असो, जीवनातल्या अंधारात प्रकाशवाटा दाखवणारी शब्द ही कविता असो, स्त्री स्वातंत्र्याचे टप्पे प्रतीकाच्या माध्यमातून उलगडून दाखवणारी पैंजण ही कविता असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कवितेच्या आणि पाठांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम पाठ्यपुस्तकात केले गेल्याचे दिसते आहे. पद्यघटकात रसग्रहण कृतीचा समावेश आहे. पद्यरचनेतून निर्माण होणारी स्थायीभाव जागृती व त्यातून निर्माण होणारी रसनिर्मिती व्यक्त करणे रसग्रहणात अपेक्षित आहे. त्यासाठी त्या रचनेतील आशय सौंदर्य, विचार सौंदर्य, भाव सौंदर्य उलगडून दाखवणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक पाठ शिकताना तुम्हाला ह्यावरील सर्व गोष्टींचा उपयोग करून प्रत्यक्षात तो पाठ कोणत्या प्रकारचा आहे याबाबतची माहिती देखील तुम्हाला समजून घ्यावीची आहे. बहुतेक गद्यपाठामध्ये चित्रांचा समावेश आहे, त्यामुळे मजकुराला आकर्षकता लाभून आशय उलगडायला मदत होते. नाटक हा साहित्यप्रकार पुस्तकात स्वतंत्रपणे आहे. ध्यानीमणी या नाटकातील आई व तिचे काल्पनिक मूल
या दोघांच्या नात्यामधील तसंच याच प्रकारच्या साहित्य प्रकारात सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारच्या भावनिक बंधाचा विचार करायला लावणारे अनेक पदर या नाटकाला आहेत. याच प्रकारात उपयोजित मराठी, सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक संधीची माहिती देणारे आहे. कारण आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर मित्रांनो, केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नाही आहे, तर घेतलेले शिक्षण प्रत्यक्षात वापरता येऊन त्या आधारे दैनंदिन जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. आणि तशा प्रकारचे विद्यार्थी निर्माण करण्याचे काम या पाठ्यपुस्तकाच्या आधारे केले गेले आहे. म्हणून व्याकरण असो, परिशिष्ट असोत, या सर्व गोष्टींच्या आधारे पारिभाषिक शब्द असोत, इंग्रजी आणि मराठी म्हणी असोत, काही साहित्यिकांची टोपण नावे, पूर्ण नावे, काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक, हे सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे आणि हे ज्ञान MPSC, UPSC सारख्या परीक्षांमधून त्यांच्या वापरात यावे या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या अशा या सर्व माहितींचा उहापोह पुस्तकात केल्याचे दिसते आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कृतीपत्रिकेच्या माध्यमातून होणार असल्यामुळे पाठातील प्रत्येक घटकाखाली कृतीपुस्तिका दिली आहे आणि ह्या कृतीपुस्तिकेच्या आधारे ही कृती सोडवताना सहजपणे सोडवता येईल अशा प्रकारचं अध्ययन आणि अध्यापन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून दैनंदिन जीवनाशी सांगड घालणारी मराठी भाषा विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, त्यांना साहित्यिकांचा, वेगळ्या प्रकारच्या नाटकांचा, या सर्व गोष्टींचा अभ्यास भाषेच्या माध्यमातून व्हावा आणि उद्याचे वाचक, लेखक, कवी, व्यावसायिक घडावेत यासाठी हे पाठ्यपुस्तक तुम्हाला मदतगार ठरणार आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या पाठ्यपुस्तकाचा विभागणी जी आहे ती विभागणी भाग 1 मध्ये 6 पाठ आहेत, भाग 2 मध्ये 6 कविता आहेत, भाग 3 मध्ये साहित्य प्रकारात नाटक आहे, त्यानंतर भाग 4 मध्ये उपयोजित मराठी आहे, भाग 5 मध्ये व्याकरण आहे. अशा प्रकारच्या 5 भागांच्या विभागणीमध्ये असलेले हे पुस्तक आपण आता अभ्यासणार आहोत आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतंत्रतेचे स्तोत्र या काव्यानंदाविषयीची माहिती देणार आहे. तेव्हा धन्यवाद.